आज आपल्या गिन्नी गवताला युरिया टाकायचं काम बायकोच्या अध्यक्षतेखाली ना एकदम चांगल्या प्रकारे पार पडलंय बरं का. आणि आता दिवसाची लाईट जर म्हटलं ना तर आपल्या मागे ना पाणी भरायचं सोडून दुसरं काहीच काम नाही राहत बरं का. आपल्याला आहे ना आज बुडख्यांना पाणी भरायचं आहे आणि आता ज्या स्टेजला आहे ना आपल्या बुडख्यांना मधमाशाची खूप गरज आहे बरं का. तर आपल्या वावरामध्ये म्हणजे आपल्या बुडख्याच्या प्लॉटमध्ये ना मधमाशांचं प्रमाण असं जबरदस्त वाढलेलं आहे. त्यासाठी ना गुळाची आणि ताकाची फवारणी करावं लागते बरं का. तशा काय माशा येते नाही वावरामध्ये. इकडं आपला दुसरा कांद्याचा जो प्लॉट आहे ना तिथं शेवटचं पाणी चालू आहे आणि त्या कांद्याची साईज पण एकदम मस्तपैकी झालेली आहे बरं का. इकडं मागच्या हप्त्यामध्ये आपण आहे ना गिन्नी गवताची कुट्टी करून घेतली होती आणि तिथं आपल्याला आहे ना त्या प्लॉटमध्ये आता युरिया टाकायची. कारण कसं युरिया आहे ना गिन्नी गवताच्या वाढीसाठी एकदम उपयुक्त असते बरं का. कारण त्याच्यामध्ये ना 46% नायट्रोजन असतं आणि त्यामुळे मग उन्हाळ्यामध्ये कसं आहे युरिया जर टाकली ना गिन्नी गवत पटकन पिकअप घेतं म्हणजे पटकन वाढतं. तर इकडे गिन्नी गवताला युरिया टाकायचं आपलं काम चालूच होतं बरं का. तेवढ्यात बायको म्हटली तुम्ही पाणी बरोबर थकले आज नाही का. तर त्या म्हणे मी टाकी ते म्हणलं टाक भाऊ मग काय आता. तिला म्हटलं तुझ्याच नेतृत्वाखाली काम चालू आहे आज त्याच्यामुळे भाऊ ते तुझ्या हाताने मग काय आता. तर मग आपण शेती बदलले ना दररोज नवनवीन ब्लॉग टाकतो ते तुम्हाला आवडतात का नाही कमेंट करून नक्की सांगा. तर मग इकडं संध्याकाळी ना मॅच चालू होती आणि तो भारत जिंकल्यानंतर आहे ना आपल्या आनंदासमोर असा जबरदस्त एन्जॉय घेतला त्याचा विषयच नाही. म्हणजे कॅच सुटला किंवा चौका सिक्स गेला ना अशा नाचायच्या पुरी तुम्हाला काय सांगावं आता.